नमस्कार, मी अरविंद आठले। आज एका महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालणार आहोत। ध्यान कसं करायचं आणि आजचा मुहूर्त का? तर आज आहे सर्वपित्री अमावास्या। उद्यापासून शारदीय महोत्सव चालू होईल, नवरात्र चालू होईल। आपल्यातले जे नवदोष आहेत, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर आणि शरीराचे त्रिदोष आहेत, वात, पित्त, कफ, हे सगळे नष्ट करायचे आहेत। 9 रात्री जागायचे आहेत। जागणं म्हणजे काय? को जागृती। ज्यावेळी योगी लोक जागे असतात, ज्यावेळी सगळं जग झोपलेलं असतं, त्यावेळी योगी जागे असतात। आपल्याला योग्यासारखं होऊन ध्यानमग्न व्हायचं आहे। ध्यानाची एक अतिशय छान पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। उत्पत्ती, स्थिती, लय हे आपले मुख्य भाग आहेत। ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव या त्यांच्या देवता आहेत। आणि पूर्ण नाश, षड्गुणांचा, षड्रिपूंचा नाश, त्रिदोषांचा नाश आणि हे सगळं करून उत्पत्ती, स्थिती, लयच्याही पलीकडे जाऊन शून्य अवस्था येणं। या ठिकाणी काय आहे? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। तिथे सगळं पूर्ण आहे, अपूर्ण काहीही नाही। शून्यात शून्य मिळवा, शून्य शून्याला शून्याने गुणा शून्य, अशी एक स्थिती मनाची, जिथे मनच नाही। मन मानुनी उन्मन करा, या ठिकाणी मन मारायचं आहे। आणि मग हा देह कोणाचा आहे ह्याचा विचार करायचा। देह म्हणजे काय? तर त्यासाठी आता आपण साध्या आसनामध्ये साधी मांडी घाला। कुठेही कसलाही ताण येणार नाही अशा प्रकारे शरीराची अवस्था। खाली मऊ काहीतरी बसायला घ्या आणि काळं वस्त्र घेतलं खाली तर सगळ्यात जास्त चांगलं। काळं म्हणजे काय? येथे काहीही नाही। पांढरा रंग म्हणजे सर्व रंगांचा समावेश, तसं काळा म्हणजे जिथे काहीही नाही, सर्व रंगांचा अभाव। तसं आपल्याला सर्वांचा अभाव उत्पन्न करायचा शरीरामध्ये। अस्तित्वाचा सुद्धा अभाव, अस्तित्व सुद्धा नष्ट झालं पाहिजे। तर अशा तऱ्हेने आपण पहिले छानपैकी आपण बसू, छान मांडी घालू, साधी मांडी। ज्यांना पद्मासन घालून त्रास होत नसेल, निदान 15 मिनिटं आपल्याला बसायचं आहे। एकदा ही पद्धत सुरू झाली, मध्ये मध्ये कदाचित मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही, शांत बसायचं आहे। एक एक मी तुम्हाला सूचना देईन, त्या सूचना तुम्ही पाळा। एक अतिशय चांगल्या अवस्थेत तुम्ही जाल याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही। कारण कुठून तरी स्फूर्ती मिळाल्याने मला हे सुचलंय आणि मी तुम्हाला सांगतोय। मी हे अनेक वर्ष याची प्रॅक्टिस करतोय, परंतु अनेक वर्ष मी तुम्हाला हे व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे देतोय, तरी हे सांगण्याची मला कधी आजपर्यंत परवानगी नव्हती। ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। शांत बसा, डोळे बंद करा, सगळं अंग ढिलं सोडा। शरीरभाव आपला नष्ट झाला पाहिजे अशी अवस्था आणायची आहे। शरीरभाव, शरीराच्या कल्पना, वेगवेगळ्या आपल्या मनाच्या अवस्था, ह्याच आपल्याला खरा त्रास उत्पन्न करतात, मनाची क्षोभ उत्पन्न करतात। राग, लोभ, मदमोह, देश, लोभ, मत्सर हे काय सगळे आहेत ते त्या शरीरामुळे, शरीराच्या मनाच्या अवस्थेमुळे आहेत। आणि हे सगळे आपल्याला नष्ट करायचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं। शांत बसून राहा, डोळे बंद करा आणि तुमच्या मूलाधाराकडे आता लक्ष द्या। मूलाधार काय आहे? गणेशाचं स्थान आहे। त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्या ठिकाणी गणपतीचं ध्यान करून शांत 1 मिनिट बसा। आणि आता आपण एक एक चक्राच्या वर चढणार। नंतर स्वाधिष्ठान, नाभी, हृदय, कंठ, भ्रूमध्य। या भ्रूमध्यावर आपण ध्यान करायचं। भ्रूमध्य हा शंकराचा तृतीय नेत्र आहे। सगळी काय जी दर्शनं होतात
ही सगळी या ठिकाणाहून होतात. हे साध्या डोळ्यांनी आपण हे पाहत नाही. हे दिव्य दृष्टी आहे. शंकराचा हा तृतीय नेत्र इथे दाखवलेला आहे. तर आपल्याला शंकर व्हायचं आहे. मुख्य गुरु शंकर. वारंवार गुरु म्हणतात मुख्य गुरु शंकर. तर हे याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यासाठी डोळे शांत, मन शांत, शरीर शांत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. देवांचा देव, गुरूंचा गुरु तो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म. आता परब्रह्म काय आहे हे पुढे जाऊन आपल्याला पाहायचं आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंच्या इच्छेमुळे होत आहे. आणि गुरूंच्या इच्छेने होत 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 सर्व नष्ट करत, गुरूंचं सुद्धा अस्तित्व नष्ट करत, आपलं अस्तित्व नष्ट करत उच्च स्थानी जायचं आपल्याला. तर शांतपणे डोळे मिटून बसा. हे सगळे आपण भ्रूमध्यावर आलो आहोत. आता पाठीच्या कण्याकडे थोडं लक्ष द्या. जे सळसळती जी काही शक्ती आहे कुंडलिनी, ही कुठे येते पहा. ही या मागच्या बाजूला तिचा टोक आहे वरचं. तर ही कुंडलिनी आणि हा भ्रूमध्य याच्या सेंटरला जाण्याचा प्रयत्न करा. दोघांचा मध्य साधण्याचा प्रयत्न करा. कल्पना नाही, मनाने त्या ठिकाणी जा. हळूहळू हे मनही आपल्याला नष्ट करायचं आहे आणि ते सगळंच नष्ट करायचं आहे. या ठिकाणी या, दोन्हींच्या मध्ये या आणि डोळे बंद करून शांत बसून राहा. कुठल्याही कल्पना मनात आणू नका. कुठल्याही देवदेवता, कुठलेही मंत्र, कशाचीही आवश्यकता नाही. कारण त्या सगळ्याच्या पुढे जायचं आपल्याला. शांत, डोळे बंद, शरीराचा भाव नष्ट करायचा. मन सुद्धा मन मारुनी उन्मन करा. हळूहळू हे मनही नष्ट करायचं आहे. एकाच ठिकाणी जिथून विश्व उत्पन्न होतं, विश्वाचा मूल आधार त्या ठिकाणी आहे. तर हे विश्व जिथून उत्पन्न होतं आणि जिथे लय पावतं, उत्पत्ती स्थिती लय, तर असं ते स्थान आहे. त्या स्थानात मनाने आपण राहणार आहोत. सगळं जग, सगळं विश्व तुमच्यात येतं आहे आणि सगळं विश्व तुमच्यापासून उत्पन्न होत आहे. ब्लॅक होल ज्याला म्हणतात, तसं आपण त्या ठिकाणी आहोत. शांत, कुठल्याही कल्पना मनात येऊ देऊ नका. कल्पनाबाईंनी सगळा आपला जो घात केला, आपलं अस्तित्व त्या कल्पनेमुळे आहे. हे अस्तित्व नष्ट करायचं असेल, मनाने मुक्त आणि आनंदी व्हायचं असेल, आनंदाच्याही पुढे जायचं आहे आपल्याला. सच्चित आनंद हे योगाचं लक्षण आहे. तो त्या आनंदात असतो. तो कुठल्या आनंदात असतो त्याचा अनुभव तुम्ही आज घेणार आहात. तर त्या ठिकाणी शांतपणे बसलेले आहात. शांत, अतिशय शांत या ठिकाणी आहोत. शरीरभाव सगळा नष्ट झालेला आहे. शरीरातले सगळे शरीरकू नष्ट झालेले आहेत. शरीरच नष्ट झालेलं आहे आणि आपण आहोत विश्वाचं केंद्र. इथून उत्पत्ती स्थिती लय, त्याही ठिकाणी सगळ्या कल्पनेचा लय ज्या ठिकाणी होणार आहे, असं हे ठिकाण. शांत, या ठिकाणी राम नाही, कृष्ण नाही, विष्णू नाही, कुठले जग देवता नाहीत, ब्रह्मा विष्णू महेश नाही, पंचभूत नाहीत. या सगळ्यांपासून आपण अलग आहोत. आपण जगाचं मूळ केंद्र आहोत आणि इथून जग उत्पन्न होत आहे. या ठिकाणी ते लय पावते. असे शांत बसा.
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यः स्त्वं चंद्रमास्तं ब्रह्म भूरभुवस्वरो भूभुवः स्वः सगळं गेलेलं आहे. इथे ब्रह्मा नाही, विष्णू नाही, रुद्र नाही, इंद्र नाही, अग्नी नाही, वायू नाही, सूर्य नाही आणि चंद्रमाही नाही. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे, ही भावना या ठिकाणी आहे. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मा. मी ब्रह्मा आहे. मला कोणतंही अस्तित्व नाही, मला शरीर नाही, मला षड्रिपू नाहीत. त्याच्याही वर मी आहे. जगाची उत्पत्ती स्थितीला इथून सुरुवात होते आणि इथूनच जग उत्पन्न होतं, इथूनच जग नष्ट होत आहे. मधल्या काळातली स्थिती ती हळूहळू कमी होत होत शून्यावर आली. तो उत्पत्ती बंद, स्थिती बंद आणि लय बंद अशा शून्य अवस्थेत मी जाईल. शून्य. माझं मन नष्ट झालेलं आहे, त्यामुळे मनात येणाऱ्या कल्पनाही नष्ट झालेल्या आहेत. मी शून्य आहे, शून्यात जाणार आहे. शून्यातून आलो आहे, शून्यात जाणार आहे. माझं अस्तित्व नष्ट होणार आहे. सर्व काही शून्य. 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 या ठिकाणी नाद नाही, प्रकाश नाही. विश्वाशी मी एक रूप झालेलो आहे. पहा, गुरुमाऊली आपल्याला कुठे घेऊन गेली आहे. तुमचं अस्तित्वच गुरुमाऊलींनी नाकारलेलं आहे. सर्व काही शून्य. मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्मही मला नष्ट करून शून्यात जायचं आहे.
अस्तित्वहीन म्हणजे शून्य. तिथे रस नाही, नाद नाही, प्रकाश नाही. असं हे शून्य. शून्य. डोळे बंद आहेत, शरीर एकदम शिथिल आहे. हळूहळू आपल्याला शरीरभाव आणणं आवश्यक आहे. परमेश्वराने जी कर्तव्य दिलेली आहेत आपल्याला, आपल्याला भाऊ दिलेत, बहिणी दिल्या आहेत, आई दिली आहे, वडील दिले आहे, मित्र दिले आहे, देश दिलेला आहे. या सगळ्यांप्रती आपली काही कर्तव्य आहेत आणि ते कर्तव्य करण्यासाठी, ते भोगण्यासाठी हे शरीर आपण धारण केलेलं आहे. एवढी भावना यातून उत्पन्न व्हायला पाहिजे. हळूहळू डोळे उघडा. पुन्हा सर्व भावावर आपल्याला येणं आवश्यक आहे. मन किती शांत झालेलं आहे. यावेळी आपण आपल्या श्वासावर सुद्धा लक्ष दिलेलं नाही. अतिशय शांत शांत. हळूहळू भानावर यायचं आपल्याला. शरीरभाव आणणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठी लिहिल्यानंतर शेवटी काय म्हणतात ते लक्ष द्या. शेवटचा जो अभंग आहे, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावे, गोविंदा माधवा याच देही. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रजळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती, या नावे रूपी ती तुम्ही जाणा. अरे हा काय आहे हा देह? अनेक देह आतापर्यंत मी धारण केले. या देहाचं काय महत्व आहे? माझं अस्तित्व हा आत्माराम आहे. माझा आतला जो काय, ज्याला भोगायला जो आलाय, ते सगळे भोग संपवून त्याला चिंतामुक्त आनंद स्वरूपात जायचं आहे. त्यामुळे मी तू, माझं तुझं, अहंभाव, हे सगळं विसरायचं आहे. विवेक पाहिजे. विवेक आणि वैराग्य ते आणण्याचा ते बाळवण्याचा मी प्रयत्न करीन. गोविंद माधवारी या देही आहेत. कुठे बाहेर नाही परमेश्वर, तो आतच भरलेला आहे. त्यामुळे देह, ध्याता आणि ध्यान हे तीन कोणी वेगळे नाहीत, एकच आहे. सहस्रजळी उगवला सूर्य जैसा, हे तेज मी पाहणार आहे आणि त्या तेजाच्या पुढे जाणार आहे. गायत्रीचा अभ्यास करतो. गायत्री म्हणजे काय? शेवटी गायत्रीला सावित्री म्हणतात, जी सूर्यालाही विते असं तेज. तर त्याही तेजाकडे जाऊन स्पर्श करून त्याच्या पलीकडे आपण जाणार आहोत. आणि त्यासाठी नयनाची ज्योती. मग हे नयन नाही आहे, ते नयन आहे इथे. तो नेत्र आपल्याला उघडायचा आहे. तृतीय नेत्र उघडायचा आहे. शंकराची उपासना. मुख्य गुरु शंकर. तो आपल्याला आठवण करून देतोय, अरे तू या जगात तुझं अस्तित्व नष्ट करायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. मग माझ्याशी एकरूप हो. मी कोण आहे? मी लय करता आहे. या सर्व गोष्टींचा लय कर.
जे तू स्वतः शंकर होशील, माझ्याशी एकरूप होशील. शिवम भूत्वा शिवम यजेत. शिव झाल्याशिवाय शिव दिसत नाही, तसा तू माझ्यात विलीन होऊन जा. या नावे रूपे ती तुम्ही जाणा. हेच काय ते सत्य आहे. त्या सत्याला आपल्याला समोर जायचं आहे. मनातले सर्व भेदभाव सगळं नष्ट करायचं आहे आणि शांतपणे आता हळूहळू आपण भानावर येणार आहोत. श्वासोश्वास पुन्हा आपला नैसर्गिकरित्या सुरू होणार आहे आणि हळूहळू त्या एका भावनेत आपण जाणार आहोत. त्या एका भावामध्ये आपण जाणार आहोत की जिथे प्रत्यक्ष शिव बसलेले आहेत. या शिवाचं दर्शन मला घ्यायचं आहे. दर्शन घ्यायचं असेल तर मला स्वतःला शिव होणं आवश्यक आहे. हरिः ओम. हरिः ओम. हरिः ओम. हरिः ओम.